काय म्हणतो आपले एवढे कप गार आले पण अजून देशपांडे बाई काही आले नाहीत. येईल रे, येतील त्या. तू तोवर स्वतःसाठी चहा माग. सत्तू सर मी आत येऊ? ऑलरेडी आले. हे मस्टर बघा. काय आज त्या दीपिकाचा या महिन्यातला 5वा लेट मार्क आहे. अहो काय चाललंय हे? ऑफिसला काही शिस्त आहे का नाही? जसा एक नासका आंबा अख्खी पेटी नासवतो तसं उशिरा येण्याची ही सवय डिपार्टमेंटचा परफॉर्मन्स खराब करतो सर. मे कम इन सर? या आय एम सो सॉरी सर, आज उशीर झाला मला. आज नाही, आजही उशीर झाला असं म्हणा देशपांडे बाई. बर, आज तुमच्या उशिरा यायचं काय कारण देणार तुम्ही? कारण काही असो, पण देशपांडे बाई तुम्हाला मी नोटीस पाठवली मेलवर हे उशिरा येण्याबद्दल. ती जरा चेक करून घ्या. अरे वा, सोनटके तुला टाईप करता येतं? आपलं मी पाठवलीये सरांच्या आयडी वरून. सर मी मुद्दाम उशीर नाही केला, मी खरंच सांगते खूप मोठा प्रॉब्लेम झाला. तुमचा प्रॉब्लेम म्हणजे मोठा प्रॉब्लेम असणार हे अध्ययनच आहे देशपांडे बाई. तुम्हाला छोटे छोटे प्रॉब्लेम आवडतच नाहीत ना देशपांडे बाई. तुमच्या या लेट येण्यामुळे तुमची नोकरी मात्र जवळ जवळ प्रॉब्लेम मध्ये आली आहे. मी काय म्हणतो, जमत नसेल तर सोडून दे ना अशी प्रॉब्लेम वाली नोकरी. काय आय एम सॉरी सर. कुंटेबाई, तुम्ही कधी येता ऑफिसमध्ये? मी बरोबर 10 वाजता येते. मग लगेच जातात चहा प्यायला. 1 तास. मग 11 वाजता परत डेस्कवर येतात. मग कोडगे बाईंबरोबर गप्पा गॉसिप 12:30 वाजेपर्यंत. मग 12:30 वाजता करता तुम्ही लंच. 12:30 ते 1:30 पर्यंत. करेक्ट. मग त्यानंतर तुम्ही वॉक घ्यायला जाता. त्या परत येता ते थेट 2:30 वाजता. मग 3 वाजता होते तुमच्या दुसऱ्या चहाची वेळ, जो तुम्ही समोर टपरीवर जाऊन पिता. मग तिथून 4 वाजता आला की तुमची HR ऍक्टिव्हिटी असते. खेळ, रांगोळी वगैरे वगैरे. मग 6 वाजता तुम्ही बॅग उचलता आणि निघता. बरोबर ना? हो. इतका डिटेल स्टडी केलाय तुम्ही माझा? इतकं बारीक लक्ष असतं तुमचं माझ्यावर? त्याचं काय ना कुंठेबाई, आमचे सर म्हणतात हुशार माणसं स्वतःचं ध्येय स्वतःच गाठतात, पण मूर्खांवर लक्ष ठेवावं लागतं. कुंटे मॅडम, काय मॅडम? ओळखलत ना? तुम्ही इथे काय करता? होय, एकदम सोपं आहे. बँकेच्या ID कार्ड वरून तुमच्या बँकेचा पत्ता मिळाला
आणि हो, गाडी नंबरवरून घरचा पत्ता पण मिळालाय. मला 50,000 पाहिजेत. हे बघा, आमची काहीच चूक नाही, आम्ही काही पैसे देणार नाही तुम्हाला. हे माझं कार्ड. मूड बरोबर झाला ना की कॉल करा. माणूस पाठवतो पैसे घ्यायला, नाहीतर रात्री घरी येतो वसुलीला. हे घ्या. काय मॅटर काय मॅडम? मॅडम, तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय झालंय? कोण होता माणूस आणि कसली वसुली करणार म्हणाला? मॅडम सांगा, देऊ टोचन देऊ याला? हे बघा, हे असं करताना तुम्ही, म्हणून मी तुम्हाला काही सांगत नाही. बरं, काही करत नाही, पण झालंय काय? नाही, तुम्ही आधी मला वचन द्या की तुम्ही ह्यात पडणार नाही आणि हिंसा वगैरे करणार नाही. वचन द्या मला. दिलं, वचन दिलं. झालंय काय सांगा? नयन, पाहिलंस का कोण आलाय? या या, बसा बसा बस बस. काका, ओळख करून देतो. या शलाका मॅडम. आणि या दीपिका मॅडम. आणि मॅडम, हे आमचे लांबचे नातेवाईक. हो हो, लांबचे. सॉरी. कट कसलं करता? सॉरी. बरं काकू, आईने नमस्कार सांगितलाय. बरं बरं. तुम्ही आत बसत आला ना बोरीनो? आत कशाला? इथे ठीक आहे. तू घर बघितलंस का? हो, छान आहे. घर खूप छान आहे. बरं काकू, पैशांची सोय होईल हा? बाबा त्यासाठीच गावाला गेलेत. पैसे? छे, पैसे कशाला लागणार आहेत? पैशांची काहीच गरज नाहीये ना. अहो, तुम्हीच म्हणाला होतात ना 3 स्टार सजावट. म्हणजे 5 स्टार काय, 3 स्टार काय? अहो, स्टार्स मध्ये काय ठेवलंय हो? वायफाय खर्च आहे नुसता. आपण आपली मीटिंग एखाद्या छोट्याशा हॉलमध्ये करू ना. चालेल तसं पण. चालेल ना मम्मा? अरे असं कसं चालेल? अगं मम्मा, तूच म्हणाली होतीस ना. काय? अगं, तोच उगीच कशाला वायफळ खर्च? मग ते तुमच्या गेस्टचं ट्रान्सपोर्ट वगैरे? त्याची काहीच गरज नाहीये. म्हणजे गेस्ट येतील ना स्वखर्चाने आणि जातील. अचानक हा बदल कसा? चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग इन दिस वर्ल्ड ना. आम्हाला आमच्या प्रतीक्षाचे देतो ना मम्मा. प्रतीक्षाची वस्तू देऊन टाकेन ना. जा.
मिळाली ना वस्तू? धन्यवाद. प्रतीक्षा माझी चुलत बहीण परवा राहायला आली होती ना, तर दागिने इथेच विसरून गेली. तेच घ्यायला आले होते आता काका आणि काकू. हो. बरं, आम्ही सुद्धा निघतो आता, नाही तर खूप उशीर होईल. आणि जीजू, थँक्यू. नाही म्हणजे तुम्ही मनाचा इतका मोठेपणा दाखवलात आणि ते 3 स्टार वगैरे सगळं कॅन्सल केलं. आई बाबांना हे ऐकून खरंच खूप बरं वाटेल. त्यांचं खूप मोठं टेन्शन दूर होईल. आणि कधी एकदा ना घरी जातो आणि त्यांना सांगतोय असं झालंय. खरंच थँक्यू. निघूया ना? हो. ऐक, आता नयन जे काही बोललाय ना, माझा मोबाईल राहिलाय. घ्या. थँक्यू. काय म्हणत होतात का तुम्ही? नाही काय नाही, या. बाय शाला का. हा बोल दीपू. हा ताई, तुला योगिता सपकाळ आठवते? हो, ती बदामवाडीत राहते तीच ना? हा तीच. असं अचानक का विचारलंस तिच्याबद्दल? अगं तिचं नाव आमच्या बँकेच्या रिकव्हरी लिस्ट मध्ये आलंय. काय? योगिता डिफॉल्ट? आपल्या बाबांनीच खर्च उचलला होता ना तिच्या शिक्षणाचा 10वी पर्यंतचा, आठवत आहे ना? हो. आणि आज तीच मुलगी बँकेचं कर्ज फेडू शकत नाही. आता मी तिची फाईलच चेक करत होते. सेम दिसते अजूनही तशीच ग. खूप चांगली मुलगी आहे ती. मी मैत्रिणी होतो शाळेत. का अशी वेळ आली असेल का तिच्यावर? हा हो ना, बरोबर आहे. एंगेज? तिचं नाव लिस्ट मध्ये बघून वाईट वाटलं म्हणून फोन केला तुला. दीपू, मी तुला नंतर फोन करते प्लीज. बाय बाय. हॅलो, बोल कार्तिक. हॅलो, कुठेस तू? अरे कोणाशी गप्पा मारतीये? आणि तेही माझा फोन वेटिंग वर ठेवून. कोणाशी म्हणजे काय? दीपूशी बोलत होते. हे बरं आहे, इथे मी तुझी वाट बघतोय आणि तू फोनवर गप्पा मारतीयस. किती वेळ वाट बघायची माणसाने? सॉरी ना, ते काय ना, बाबा गावाला गेलेत ना, तर सगळी जबाबदारी माझ्यावरच आली आहे. काम संपायला वेळ लागतो ना. तरी पण येतेच आहे, मी निघतीच आहे. ये ना लवकर प्लीज. अरे फोन तर ठेव. बाय. आता आतमध्ये यायचं की इथंच थांबायचं आहे मी? या ना, या. योगिता मैत्रीण आहे माझी, तिच्याकडे वसुली कशी करू? पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव,
नोकरीवर कुठल्याही कामाची लाज बाळगायची नाही. बाबा काय करू मी? आज कसोटीची वेळ आहे माझी. चला मॅडम, रिकव्हरीला निघूया. हो मॅडम, काय कुठे हरवलं? हसायला काय झालं? कोणालाही उचकी लागू शकते. नाही नाही, मी तुमच्यावर नाही हसत आहे. मी कोणापासून तरी काहीतरी तुम्ही लपवलंय हे आठवून हसतोय. मी कशाला कोणापासून काही लपवू? आता ते मला कसं माहित? ते तर तुम्हाला माहित ना. काल फोनवर काय बोललात आठवतंय ना? मनातलं बोलून टाकलं ना की उचक्या थांबतील. मॅडम, काय झालं? बरं आता तरी खरं सांगा. तुम्हाला खात्री होती ना काही करून मी तिथे येईनच याची? बोला. हो, मला मान्य आहे की मला माहित होते की तुम्ही याल म्हणून. बघितलं, मनात लपवलेलं सांगितलं आणि उचक्या थांबले. चला रिकव्हरीला निघूया. बापरे, योगिताच्या घरी रिकव्हरी. इंद्राजींनी तिथे मारामारी केली तर? योगिता मैत्रीण आहे माझी, हे कसं सांगू इंद्राजींना? की नको सांगू? गरे गरे गजा गजारे पदप गरे गरे गजा गजारे पदप मदन सासने परे रे मपगा गरे गरे गजा गजारे पदप गरे गरे गजा. दीपू, तू ताईला बिघडवतीयस बरं? मी कशी? आता हेच बघ ना, नवरात्रीची आवराआवर स्वच्छता सगळं एकटीने करतेस. अगं तिला घे ना मदतीला. अशाने ना काम न करण्याची सवय लागते बरं दीपू तिला. कुठे आहे ती ताई? अगं ती आतमध्ये आहे. आणि तुला माहितीये ना, नवरात्र म्हटलं की उत्साह येतो माझ्या अंगात. हे सगळं करायला आवडतं मला, आनंद मिळतो. आणि दुर्गेची उपासना करायचा सण आहे ना नवरात्र, म्हणूनच मला तो स्त्री शक्तीची उपासना करायचा सण वाटतो. अगदी बरोबर आहे. बरं ऐक दीपू, ही पूजेसाठी लागणाऱ्या सगळ्या सामानाची यादी आहे, एकदा डोळ्या खालून घाल बघ. गजरे, हळद कुंकू, नारळ, खण, वेताची परडी, करंडा. तू केलीस ना लिस्ट, म्हणजे ती परफेक्टच असेल. अगं पण तरी एकदा बघून ठेव ना मी बघते. आई, अगं ते पाण्याचा पिंपा पण धुवून घ्यायचा का? म्हणजे काय? स्वच्छ धुवायचा, ताजं पाणी भरायचं, समजलं ना? थांब मी बघते. हॅलो, शलाका ना ग? हो, मी नयनची मम्मी बोलतीये. बाबांचा आहे का? नाही, ह्यांच्या आईंचा फोन आहे. बोलतो. हा बोला ना. अगं काही नाही, उद्या आपल्याकडे हळदी कुंकू आहे आणि तुला यायचंय. आणि फक्त यायचं नाही बर का, तुला हक्काने येऊन आपल्या घरात स्वयंपाक पण करायचंय. मी स्वयंपाक? अगं म्हणजे काय, होणारी सून आहे तू आमच्या घरची. आणि हे बघ, आजपासून तू मला आई म्हणायचं. हो हो आई. बरं, तुला पुरणपोळ्या येतात ना ग? करशील ना नयनसाठी? नाही, नको नको नको. का नको? पुरणपोळ्या येत नाहीत तुला? नाही, तुम्हाला नाही. म्हणजे येतात ना पुरणपोळ्या? मग तू उद्या नक्की यायचं, वाट बघते मी. काय ग दीपू, काय झालं? अगं आई, गेले 2-3 दिवस ना खालून शिट्ट्यांचे आवाज येत आहेत.
थांब बघते परत एकदा. दीपू तू तुझी कामं कर ना, मी बघते, मी लक्ष ठेवते ना. हा प्लीज जरा बघ. हो हो हो. काय ग ताई, काय झालं? काही नाही, काही नाही, काही नाही. काय झालं? काही नाही. फुलासारख्या कानासाठी पाठवलेत सुंदर डूल, घालून आलीस जर भेटायला तर सेल्फी दिसेल कूल. ताई काय ग हातात? काही नाही, तुला काय पाहिजे? अगं मला तुझी एक ओढणी हवी होती. इतकंच ना, घे ना. घेऊ? हो. ही घेऊ? नको, ही नको घेऊ दीपू, दुसरी घे ना प्लीज. मग आता तूच दे काढून. नाही, काम कर, घे तीच चालेल. हे पण ती किती मस्त आहे. आणि कुठून घेतलीस, कधी घेतलीस? किती चौकशा करतेस ग? मला अजिबात आठवत नाहीये ही कुठून आणली, कधी आणली. तुला हवी आहे ना, तू घे, पण प्लीज जरा सांभाळून वापर. हा, थँक्यू. थँक्यू मॅडम, आज शॉपिंग मध्ये तुमची खूप मदत झाली. हो थँक्यू. काय पुन्हा अशी कधी हेल्प लागली तर बिंदास सांग. काय मग आज काकू खुश होतील ना? हा म्हणजे सगळीच शॉपिंग झाली आहे, सो होतीलच, काही राहिलं नाही ना सर.
आई जगदंबे, तुझे आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असेच असू दे. माझा इंद्रा खूप भोळा आहे. कुणी अगदी गोड बोलून त्याला फसवू शकतं इतका साधा आहे. त्याला जरा दुनियादारी शिकव. आणि माझ्या इंद्राची व्यवहाराची बाजू सांभाळणारी एक गोड मुलगी माझ्या घरात सून म्हणून येते. मॅडम, मॅडम असं पायात काही न घालता नका चालू. ऊन बघा किती भाजेल, काही लागेल पायाला. मॅडम ऍटलीस्ट हे तरी बांधून घ्या. नाही नरजी, अहो मी ठीक आहे. आणि मी हे नाही बांधू शकत पायाला. अनवाणी नवरात्र आहे. ठीक आहे, हवं तर एक काम करा ना. तुम्ही नेहमी माझ्यासाठी रिक्षा थांबवता ना, अशी रिक्षा थांबवून द्या ना. थँक्यू. पहिल्या ऍड्रेसला भेटू. तू रिकव्हरीची लिस्ट बघितली? हो. ठीक आहे. पहिलाच पत्ता योगेश्वर धाम आहे. हो. मग अरे मग काय, अरे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिकडे. कन्स्ट्रक्शन साईट आहे तिकडे. सगळं बांधकामाचं सामान पडलेलं असणार. दगड खिळे काय काय असेल. अरे बापरे, काय होईल यार मॅडम. इंदिरा चल ना यार. कार्तिक बासणारे किती चालवतोय. माझे पाय दुखतात आणि हे बघ ना, आता पण माती पण लागायला लागली पायाला. हेवा वाटतो मला त्या मातीचा, ज्याच्यावर तू तुझे सुंदर पाय ठेवून चालतीयस. कार्तिक प्लीज, खरंच मला खूप बोर होत आहे रे. ठीक आहे. मग हे घे माझं हृदय आणि आनंदी हो. कार्तिक, तुझ्या या अशा एक एक गिफ्ट मी घरी घेऊन गेले ना, मी पकडली जाईन रे. जाम टेन्शन येतो. ठीक आहे, नको घेऊन जाऊस घरी.
हेच रिटर्न गिफ्ट म्हणून मला दे. फक्त या माझ्या हृदयावर तुझ्या ओठांची मोहर उमटू दे. अनिका, आज माझं हृदय धडधड 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 धडधड. फुटलं रे तुझं हृदय. हा फुगा होता, पण माझं खरं हृदय तू कधीच तोडणार नाहीस याची मला खात्री आहे. नाही ना? कार्तिक, ते सगळं ठीक आहे. मला जाम भूक लागली रे. चल ना, बर्गर खायला घाल ना. चल, तुझ्यासाठी काय पण. चल. आव दादा, इथे घ्या ना, इथे जायचंय आपल्याला. मॅडम, रोड खराब आहे, रिक्षा जाणार नाही, रिक्षा खराब होईल. बर. मॅडम, काय झालं? इथे का उतरला? आत घ्यायची ना रिक्षा. ते म्हणाले नाही येणार. अरे ठीक आहे, चला. नाही नाही, तुम्ही बाईकवर मागे बसा, मी सोडतो तुम्हाला. आऊ नाही, कशाला? मी जाईन ना चालत. मॅडम, तुम्ही रस्ता बघितलात का? चिखल आहे, केवढा दगड आहेत, पाय खराब होतील तुमचे. आणि मला सवय आहे, दरवर्षी करते मी अनवाणी नवरात्र. चला चला, तुम्ही या बाईकने. चला, या तुम्ही. अहो इंद्राजी, तुम्ही कशाला आलात? अहो एक फोन केला असतात ना, पैसे पाठवून दिले असते की. नाही पाठवले ना, म्हणून यावं लागेल. सॉरी हा इंद्राजी. असो, ते पैसे तुम्ही मॅडम कडे द्या. मॅडम, वसुली तुम्ही करा, मी आहे. चालेल, या मॅडम. आज मॅडमची अहिंसा वसुली होणार. तर मॅडमची अशी अवस्था बघवत नाही यार. त्यांच्या पायाला काही झालं ना की आपल्या दगडासारख्या हृदयाला दर्द होतो. आपल्या म्हणजे माझ्या.